EPS 95 पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, म्हणजेच खुशखबर आहे। EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन वाढीची जी मागणी आहे ती लवकरच पूर्ण होणार असल्याचं अपडेट सुद्धा समोर आलेलं आहे। तर आता आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आपण पोस्ट केले होते या अगोदर, म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांच्या ज्या अपडेट येतात, जिथे सभा होते तेथील अपडेट येतात, जिथे मोर्चा होतो, आंदोलन होतं, तिथून काय अपडेट येते ते प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी पोस्ट केल्या जातात। कधीही आपल्या चॅनलवर EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार असं सांगितलं नव्हतं, परंतु आज तुम्हाला सांगणार आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच पुरावे घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन बजेट 2026 मध्ये कशी वाढू शकते हे पुराव्यासोबत तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांच्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर पुढच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचे, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेटचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर तुम्हाला माहित आहे, काल कर्नाटकामध्ये माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक सभा घेतली। सभेमध्ये भरपूर EPS 95 पेन्शनधारक उपस्थित होते। तेथील अपडेट तुम्हाला मी थोडक्यात सांगते आणि त्यानंतर बजेट 2026 मध्ये तुमची जी पेन्शन आहे ती पेन्शन कशी वाढू शकते, त्याचा क्रायटेरिया सरकारने काय बनवला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, काल कमांडर अशोक राऊत यांनी कर्नाटकमध्ये एक सभा घेतली। या सभेला बरेच EPS 95 पेन्शनधारक हे उपस्थित होते। त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण आपल्या मागणीच्या अगदी, म्हणजे आपल्या विजयाच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि आपली मागणी लवकरच पूर्ण होणार आहे। सरकारने आपल्या मागण्या आहेत ते विचाराधीन घेतलेले आहेत। त्यांनी सुद्धा बऱ्याच मीडिया रिपोर्टनुसार किंवा सरकारकडून आलेल्या अपडेटनुसार अभ्यास केला असता त्यांनी सुद्धा काल हेच अपडेट दिलेलं आहे। आता काल कमांडर अशोक राऊत यांनी कर्नाटकमध्ये जेव्हा सभा घेतली तेव्हा हेही सांगितलं की सरकारवर त्यांनी टीका सुद्धा केल्या की सरकार हे आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे, परंतु टाळाटाळ करत आहे। यावरती त्यांनी टीका टिप्पणी सुद्धा त्यावेळी केलेली आहे। परंतु त्यांनी हाही विश्वास दाखवलेला आहे की लवकरच बजेट 2026 मध्ये आपली मागणी पूर्ण होणार असं सुद्धा त्यावेळी त्यांनी विश्वास दाखवलेला आहे। आता कमांडर अशोक राऊत हे NSCचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे सध्या सर्वात जास्त काम करणारी EPS 95 पेन्शनधारकांसाठी सर्वात जास्त काम करणारी संघटना आहे ती म्हणजे NSCची राष्ट्रीय जी संघटना आहे तीच सर्वात जास्त काम करते। त्यामुळे त्या संघटनेकडून आलेले अपडेट हे नेहमीच खरं अपडेट असतं, कारण सरकारपर्यंत पोहोचलेली तर एकमेव ही संघटना आहे। राष्ट्रीय NSC ही एकमेव संघटना आहे की जी सरकारपर्यंत, म्हणजेच पंतप्रधानांपर्यंत पोहोचली आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत कमांडर अशोक राऊत। त्यामुळे त्यांनी दिलेली प्रत्येक अपडेट ही तितकीच खरी असते। आपल्या चॅनलवर त्यांनी दिलेली प्रत्येक अपडेट ही शेअर केली जाते, वेळोवेळी शेअर ही केली जाते। आता त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओचा तो म्हणजे आपली पेन्शन ही कशी वाढू शकते। तर एका मीडिया रिपोर्टनुसार बजेट 2026 एक्सक्लुसिव्ह जे रिपोर्ट दिला होता त्यामध्ये 4 ते 5 मुद्दे देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये बढ़ सकता है EPS का दायरा हा पहिला मुद्दा सांगितला होता। बजट में सरकार EPS पर कर सकता है मोठा ऐलान, बड़ा ऐलान। त्यानंतर बजट में कर्मचारी पेंशन स्कीम का दायरा बढ़ सकता है। रुपये 25,000 माह बेसिक सॅलरी वाल्यांना EPSच्या दायरेत समावेश। त्यानंतर फिलहाल रुपये 15,000 माह बेसिक सॅलरी कर्मचाऱ्यांना EPS अनिवार्य आहे। तर आता थोडक्यात बघा, हे हिंदी मराठी मिक्स दिलं होतं, परंतु थोडक्यात काय सांगायचं आहे त्यांना 4 ते 5 मुद्दे दिले होते। एका मीडिया रिपोर्टनुसार मोठा चॅनल आहे तो सुद्धा, आणि त्यामध्ये हे सांगितलं होतं बजेट 2026 मध्ये काय काय डिक्लेअर होऊ शकतं। त्यामध्ये EPS 95 पेन्शनधारकांचा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होता। त्यामध्ये सांगितलं होतं की बढ़ सकता है EPS का दायरा, म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांचा जो मागणी आहे तो पुढे जाऊ शकते किंवा
किंवा म्हणजेच EPS 95 पेन्शन धारकांची पेन्शन आहे ते वाढू शकते। बजट में सरकार EPS 95 पेन्शन धारकांचं मोठं ऐलान म्हणजेच मोठा निर्णय घेऊ शकते। त्यानंतर बजट में कर्मचारी स्कीम का दायरा बढ़ सकता है, कर्मचारी स्कीम आहे त्याचा सुद्धा दायरा बढ़ सकतो, त्यानंतर म्हणजेच वाढू शकतो थोडक्यात। त्यानंतर रुपये 25,000 आता मी तुम्हाला काल व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये ती अपडेट सांगितलेलीच आहे की तुमची जे सॅलरी बेसिक सॅलरी लिमिट होतं EPS 95 पेन्शन धारकांचं ते आता 15,000वरून 25,000 केलेलं आहे। आता ही तुम्हाला कन्सेप्ट प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांना माहीतच आहे। थोडक्यात सांगते की पहिलं जे सॅलरी लिमिट होतं ते 15,000 होतं, म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये म्हणजे ते प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो 15,000 रुपये सॅलरी आहे किंवा 15,000 रुपयाच्या आतमध्ये सॅलरी आहे तेच फक्त EPS 95 स्कीममध्ये बसत होते आणि त्यांना पुढची पेन्शन मिळणार आहे। परंतु आता हे लिमिट हे 25,000 करण्यात आलेले आहे, म्हणजे 25,000 किंवा त्यापेक्षा कमी सॅलरी असलेल्या सर्व लोकांना सर्व कर्मचाऱ्यांना EPS 95 स्कीममध्ये पेन्शन स्कीममध्ये समाविष्ट करण्याचा सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे बरेच कर्मचाऱ्यांचा यामध्ये फायदा हा होणार आहे, कारण पुढे जी पेन्शन आहे ती मिळणार आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं पाहूयात की तुमची पेन्शन ही कशी वाढू शकते। आता तुम्हाला माहित आहे ऑक्टोबरच्या अखेरीस बरेच असे PF संदर्भात मोठे निर्णय घेतले होते। त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतला होता की जो पहिला होता की 2 महिने बेरोजगार राहिल्यावरती एखादा कर्मचारी 2 महिने बेरोजगार राहिल्यावरती त्याला PF काढता येत होता, परंतु आता हे लिमिट वाढवून 36 महिने केले आहे, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष केलेलं आहे। आता 3 वर्ष एखादा जर कर्मचारी बेरोजगार राहिला तरच त्याला PF काढता येणार आहे, अन्यथा PF काढता येणार नाही। आणि आता तुम्ही पाहिलं तर अलीकडच्या काळात 36 महिने कोणीही बेरोजगार राहू शकत नाही। आता जर तुम्ही महागाई वगैरे बघितली तर 36 महिने बेरोजगार कोणीही राहू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा जो PF आहे तो PF सरकारकडे सेव राहणार आहे आणि सरकारकडे जो सेव राहिलेला PF आहे ते सरकार EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांची जी पेन्शन वाढीची मागणी आहे त्यासाठी वापरणार आहे। तर तुम्ही बघितलं असेल कॅल्क्युलेशन PF धारकांना याचा फटकाच आहे, परंतु EPS 95 पेन्शन धारकांची जो पेन्शन वाढवायची आहे तर बऱ्याच सूत्रांकडून आलेली ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। जे सरकारशी कनेक्ट आहेत सूत्र त्यांच्याकडून आलेली ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे की त्यांनी या पद्धतीने कॅल्क्युलेशन केले आहे। आता तुम्हाला बजेट 2000 लांब नाही, 1 मंथ बाकी आहे, बजेट 2026 ला तुम्हाला कळेलच की त्यावेळी हेही सांगितलं जातं। तुम्हाला माहित आहे सरकारकडून सर्व गोष्टी एक्सप्लेन ह्या केले जातात, त्यामुळे तुम्हाला समजेलच कशा पद्धतीने तुमची पेन्शन वाढ ही होणार आहे। तर आता आपल्याकडे आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार हे एक क्रायटेरिया सरकारकडून लावण्यात आलेला आहे, अतिशय महत्त्वाचा। मी मागच्या महिन्यामध्ये व्हिडिओ पोस्ट केला होता तेव्हा मी स्वतः कॅल्क्युलेशन करून ही सांगितलं होतं की तुमची पेन्शन या मुद्द्यामुळे वाढू शकते, परंतु त्यावेळे कुठल्याही सूत्राची माहिती वगैरे घेतली नव्हती, परंतु मी स्वतः सांगितलं होतं कॅल्क्युलेशन करून। परंतु आता बऱ्याच मीडियाचा अभ्यास केला असता ही माहिती समोर येते की मी आता जी सांगितली की ज्यांच्या PF धारकांसाठी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आहे तो PF धारकांना फटका आहे, परंतु EPS 95 पेन्शन वाढीची जी मागणी आहे ती मागणी यामुळे पूर्ण होऊ शकणार आहे। सरकार वारंवार सांगत आहे की आमच्याकडे पैसे नाहीत, देशाच्या बजेटला परवडणारी ही जी मागणी आहे ती मागणी नाही, त्यामुळे बरेच सरकार असे सांगत नाही। काही सरकार मंत्र्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे, परंतु काही जण असे सांगत आहे की बजेटला परवडणारी ही मागणी नाही आणि त्यामुळे सरकारने हे कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे। आता पेन्शन किती वाढू शकते हे मात्र आपण सांगू शकत नाही, कितीही वाढू शकते, 2,500, 3,000, 5,000, 7,500 सुद्धा पेन्शन ही होऊ शकते, परंतु या वरती पेन्शन जाईल का नाही माहीत नाही, 5,000च्या वरती जाईल का नाही माहीत नाही, परंतु 2,500 ते 3,000 तर नक्कीच होऊ शकते पेन्शन। परंतु पेन्शन धारकांची मागणी आहे 7,500ची, ती मागणी योग्यच आहे, कारण आता महागाईच्या काळामध्ये 7,500 मागणी ही योग्यच आहे, कारण 3 ते 4,000 ज्येष्ठ नागरिकांच्या औषध उपचारांचा सुद्धा खर्च होत नाही आणि त्यांची ही मागणी ही योग्यच आहे।
त्यामुळे सरकारने, आणि सरकार काय त्यांच्या खिशातून पैसे देत नाही, त्यांचेच पहिले पैसे घेतलेले आहेत। आता वारंवार शोभा करंदाजी सांगतात ही कॉन्ट्रीब्युशन किंवा स्कीम आहे कॉन्ट्रीब्युशन, पण तुम्ही जर अभ्यास केला कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे तर सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन, सगळ्यात जास्त हिस्सा हा एम्प्लॉयकडूनच घेतला जातो। गव्हर्नमेंटचा हिस्सा हा 1/3 हिस्सा असतो त्यामध्ये, त्यामुळे एम्प्लॉयला हे पैसे दिलेच पाहिजे आणि एम्प्लॉय हेच त्यांची सेव्हिंग, आता त्यांना ही बँकेमध्ये सुद्धा सेव्हिंग करता आली असती, परंतु पहिल्यापासून आलेली ही सरकारची एक स्कीम आहे, 95 पासून आलेली सरकारची स्कीम आहे आणि ती फायदेशीर आहे। त्यामुळे सरकारने जर सरकारकडे आपला पैसा सेव्ह राहत असेल आणि त्या आपल्याला आपल्या वृद्ध वयात पेन्शन म्हणून मिळत असेल तर ते चांगलंच आहे, याचा विचार करून गुंतवलेले हे पैसे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने आहेत आणि सरकारने त्याला टाळाटाळ करणं हे कितपत योग्य आहे याचा सरकारने विचार करावा। बरेच कमेंट्सच्या माध्यमातून असे प्रश्न जे कमेंट्स आहेत अशा बऱ्याच माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात, त्या कमेंट्स, आता हे माझं म्हणणं नाही तर तुमच्या जो माणूस त्यामध्ये पडला आहे त्या माणसाला त्याची झळ भासतेच। म्हणजे आता EPS 95 पेन्शन, जो पेन्शन धारक आहे त्या पेन्शन धारकांनाच माहीत की त्यांना जेवढी आता पेन्शन मिळत आहे 1000 रुपये, त्यामध्ये काहीच होत नाही। त्यामुळे कमेंट्सच्या माध्यमातून जे पेन्शन धारक बोलतात तेच मी तुमच्या पुढं मांडलेलं आहे, त्यांचीच मतं हे आहेत। सो कमांडर अशोक राऊत यापुढे हे आंदोलन चालूच ठेवणार आहे आणि प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करावं असं सुद्धा त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये एका सभेमध्ये सांगितलेलं आहे। प्रत्येकाला त्या जो मेन ठिकाण आहे तिथं जरी यायला जमलं नाही तर छोटं मोठं आंदोलन आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी करावं, जिथे EPFOचे ऑफिस आहेत तिथं करावं, म्हणजे बजेट 2026 पर्यंत सरकारपर्यंत आपला आणखी आवाज जास्त पोहोचला पाहिजे। सरकार तर बजेट 2026 मध्ये तुमची पेन्शन वाढवणारच आहे, याच्या हालचाली सूत्रांच्या माहितीनुसार आलेल्या आहेत। तर तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पर्यंत पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।